हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर बेडला आहे ना कमीत कमी 10-11 महिने झाले LED लाईट लावली, तर तुम्हाला कधी दाखवायचाच योग नाही आला, तर म्हटलं चला आज माझ्या ताईंना तरी दाखवूया का रात्रीच्या वेळेस बेडची LED लाईट कशी दिसते. बघा किती मस्त अशी दिसते ना. सर्व लाईटी बंद केले आणि फक्त LED चालू ठेवली ना तरी खूप छान दिसते. सकाळची वेळ सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा वार आहे शुक्रवार. तर बघा मस्तपैकी बेड वगैरे आवरून झालाय. गार्डनमध्ये झाडांना फुलं बघा किती छान आलेले आहेत. टगरीला पण भरपूर फुलं आहे. आता मला देवपूजा करायची, तर मी ते फुलं घेऊनच जाणार आहे घरामध्ये. आणि बघा किती मस्त. आज अजून बाहेरची सुद्धा पूजा बाकी आहे. छान आता बाहेरची पूजा करून घेते. आज आहे पौर्णिमा, तर मग म्हटलं चला निवांतपैकी पूजा वगैरे करूया. आणि हवा बघा किती सुटली आहे. यांना जरा बाहेर काम आहे तर जायचं आहे. आणि मग म्हटलं चला यांना आहे ना भाजी भाकरी करूया. तर नागलीची भाकरी बनवायला घेतली आणि कारलीची भाजी बनवली. तर खूप मस्त अशी फोडीची कारलीची भाजी बनवली आहे. भरून कारले बनवायचे होते, पण हे म्हणे का नको फोडीचीच बनव. तर छान अशी कारल्याची भाजी बनवली. थोडासा गूळ टाकला आहे म्हणजे एकदमच कडू कारले लागणार नाही. गरम पाणी घेतलं होतं नागलीच्या भाकरीला. खूप मस्त अशा गरम पाण्यात नागलीच्या भाकरी येतात, एकदम मऊ होतात. तर अशी मस्तपैकी पातळ भाकरी बनवून घ्यायची. खरं तर मला आहे ना डोसे बनवायचे होते नाश्त्यासाठी, पण यांना पण जरा घाई गडबडच होती. बाहेर जायचं होतं आणि लवकरच घरी पण यायचं होतं उन्हाच्या आत काम करून. तर त्यांचं काहीतरी ऑफिसचं काम होतं. तर मग म्हटलं चला पटकन आपण भाजी भाकरी तरी बनवूया. तर बघा इथे मस्त अशी नागलीची भाकरी बघा किती छान फुगली आहे. एकदम टम्मा अशी फुगली. पण गरम पाणी घ्यायचं म्हणजेच नागलीची भाकरी एकदम मस्त होते. तर आता यांचा भाजी भाकरीचा नाश्ता झाला. आणि आता इथे गाडी धुतली लगेच. म्हटलं चला ह्या झाडांना पाणी तरी घालून घेऊ. पाणी सोडलंय झाडांमध्ये. बघा किती छान असे फुलं आले. सर्व टगरीचे फुलं दिसतात मस्त. गुलाबाला सुद्धा कळ्या आल्या आहेत. हे बघा, हे बघा इथं पण छान असा गुलाब फुटला आहे. मस्त कळ्या वगैरे आल्या आहेत. ह्या गुलाबाच्या झाडामध्ये पपईचं सुद्धा मस्त असं रोप तयार झाले. बघा सगळे झाडं छान वाटतात. आणि इथे झाडांना पाणीसुद्धा म्हटलं घालून घेते. गाडी धुतली तर झाडांना पाणी घालते म्हणजे पाईप लगेच ठेवून देता येईल. आता हे गेलेत त्यांच्या कामानिमित्त बाहेर. ते लवकरच येणार आहे. आधीचा आज रिझल्ट आहे, त्याच्यामुळं तो पण गेला आहे कॉलेजला रिझल्ट घ्यायला. आणि माझं स्वयंपाक वगैरे तर झाला. तर मग म्हटलं चला आता आहे ना आपण आपल्या कामांना सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना मी गिरणी चालू करून दिली. गव्हाचं पीठ संपलेलं होतं. आता इथे घेतली मी माझी बाहेरची देवपूजा करायला. तर मस्त असं उंबरट्याला हळदीचं लेपन केलं. छान अशी दारासमोर रांगोळी काढली. तुळशीची पूजा करून घेतली. आज आहे बुद्ध पौर्णिमा. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन पण आहे. तर महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर चला आता इथे ना मस्तपैकी मी देवांची आंघोळ घालून घेते. छान असा देवारा स्वच्छ पुसून घेतला. देवांची आंघोळ घालून घेतली. बाहेरून फुलं आणले. आणि जास्वंदीचे पण आहे ना मी काल कळ्या तोडून ठेवल्या होत्या. ऑफिसला जाताना ना एक जास्वंदीचं झाड आहे. मग मी काय करते का त्या कळ्या घेऊन येते आणि घरी आल्यानंतर आहे ना अशा पाण्यामध्ये ठेवते. जर झाडाला कळ्या असल्या तरच आणते. आणि मग आणल्यानंतर आहे ना अशा पाण्यात ठेवते आणि छान दुसऱ्या दिवशी कळ्या उमलतात. तर मस्त असे भरपूर जास्वंदीचे फुलं मिळाले. तर बघा अशी झाली माझी आजची देवपूजा. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी रांगोळी काढली देवांसमोर.
मस्त माझी देवपूजा झाली. छान असे आज देवांना जास्वंदीचे फुलं वाहिले भरपूर. काल मी जास्वंदीच्या कळ्या आणून ठेवल्या होत्या आणि पाण्यामध्ये ठेवल्या ना, तर छान अशा उमलल्या. तर बघा मस्त असे जास्वंदीचे फुलं देवांना वाहिले आणि टगरीचे फुलं. तर बघा अशी केली मी आजची देवपूजा. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि रांगोळी पण बघा किती मस्त अशी काढली. श्री रेणुका माता प्रसन्न. आता यांचा मला फोन आला होता का माझं काम झालं आहे आणि मी घरी येतो, आणि आधी पण कॉलेजमधून आला. तर मग म्हटलं चला आता दुपारला काय बनवावं स्वयंपाक. तर मग मी घेतले आता मसाला डोसा बनवायला. तर बघा खूप छान असा मसाला डोसा बनवलेला आहे. खूप मस्त एकदम क्रिस्पी झाला होता. खरं तर मी आता बनवणार होते मसाले भात, कारण सकाळी त्यांनी मस्त अशी नागलीची भाकरी आणि कारल्याची भाजी खाऊन गेले होते. आधीने पण कॉलेजला गेला तर बाहेरूनच नाश्ता केला होता. तर इथे बघा मस्त असा गरमागरम मसाला डोसा तयार झाला आहे. एकदम क्रिस्पी झाला आहे. हे बघा आवाज. पण आता मी मोडत नाही, आधीला द्यायचा आहे. मी मसाला डोसा बनवते. हे पण आले ते बघा. गाडी आहे ना वडाच्या झाडाखाली लावून राहिले, कारण इतकं ऊन आहे ना. तर मग आम्ही दररोज काय करतो, गाडी आहे ना ते तिकडंच नेऊन लावतात आणि संध्याकाळी घेऊन येतात. तर आता ते पण आले. चला मी पटपट आता मसाला डोसा बनवून घेते. आणि ह्या ओपन स्पेसमध्ये एवढी छान हवा सुटते का विचारताच सोय नाही. एवढं बघा ना किती मस्त हवा सुटली बघा. हां गाडी लॉक केली आणि एकदम मस्त थंडगार गाडी. एकदम छान सावलीत राहते. इकडं उन्हामध्ये खूप ऊन ना, तर मग बरं आहे तिथंच. बघा हवा छान वाटतं ना. त्या बाकड्यावर बसलं तर अक्षरशः झोप येते. एवढी छान हवा सुटलेली राहते. यांनी काल इस्त्री करायला कपडे घेतले, त्यांचे ड्रेस वगैरे, पण हवा एवढी सुटली का त्यांना इस्त्रीच करता आली नाही. त्यांनी ते ड्रेस ठेवून दिले इस्त्री करायचं. चला आले किचनमध्ये. बघा माझा किचनवरती कसा पसारा आहे. आज म्हटलं मी किचनची टाईल्स वगैरे स्वच्छ घासील, फ्रीज पुसशील. आज खूप कामं काढले होते, पण काय माहिती काय काय कामं होत आहे बघूया आता. सकाळपासून 2 वेळेस किचन धुतला, कारण सकाळी स्वयंपाक झाला तेव्हा आणि आत्ता पुन्हा एकदा. आज मला टॉयलेट, बाथरूमची आणि बेसिंगची ही सर्व काही टाईल्स आहे ना ही घासून काढायची. बघा वरती अशा दोन सेल्फ टाकलेले आणि त्याच्यावरचं पण एकदम व्यवस्थित आवरून घेते सगळं काही. घरातले काम आवरले. मग म्हटलं चला आज काय काम करावं. तर म्हटलं आज कमीत कमी 15-1 दिवस झाले का टॉयलेट बाथरूम आणि हे बेसिंगचे इथले ना टाईल्स घासले नव्हते. मी 8-15 दिवसातून घासतेच, पण ह्या महिन्यात ना मला जास्तच काम होतं वरती PCCचं काम असल्यामुळं. तर मग मी आज मस्तपैकी माझे घरातले कामं आवरले आणि मग हे घासायला काढलं. तर लिक्विड घेतलं आणि तारीची घासणी घेतली. खूप मस्त असेल ते लिक्विड आहे ना, तर त्याच्याने खूप छान अशी टाईल्स वगैरे शाईन देते, एकदम मस्त अशी चमक मारते. तर बाथरूमचे ते दरवाजेसुद्धा घासून काढले. हे ग्रेनाईट तुम्हाला दिसतंय दरवाजांना, ते आरसा वगैरे सर्व काही टाईल्स, बेसिंग वगैरे स्वच्छ केलं. बेसिंग हे तर दररोजचंच घासणं असतं आहे. आणि वरचा सेल्फसुद्धा स्वच्छ पुसून घेतला, घासला नाही तो. तर नळ वगैरे तर बघा आमचे सर्वांचे ब्रश असे ठेवलेले राहतात ह्या बॉक्समध्ये, तर ते सुद्धा घासून टाकले. त्याचे हे जे बॉक्स आहेत ना ते घासले आणि इथे असे अटकून देते. हे बघा असे ठेवलेत, तर ते सर्व स्वच्छ घासले. बघा किती छान दिसतंय. अशी वस्तू व्यवस्थित जिथल्या तिथं असलं ना का मला काम आवरल्यासारखं वाटतं. आमच्या इकडे खूप मस्त अशी हवा सुटली आहे, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण हवेचा आवाज येईल. तर बाथरूम म्हणते मी धुवायला काढलं आहे आज, म्हणजे टाईल्स किंवा टाईल्स नळ वगैरे सर्व. तर हे बाथरूममध्ये मी ग्रीन कलरचं मॅट टाकलेलं आहे, तर आज ते बाहेर काढले. दररोज मी बाथरूम धुते त्यावेळेस धुते,
पण 8-10 दिवसातून असं ते मॅट बाहेर काढून आणि छान असं त्याच्यावर निरमा वगैरे टाकली आणि ह्या ब्रशने एकदम व्यवस्थित घासून काढलं. त्याच्यानंतर बोर चालू केली, पाण्याचा फवारा त्याच्यावर मारला आणि मस्त असं धुवून आता उन्हामध्ये वाळत ठेवलं आहे. तोपर्यंत म्हटलं आता बाथरूमची टाईल्स आणि नळ घासून घेते, तोपर्यंत ते मॅटसुद्धा मस्तपैकी वाळेल. हे बघा आता बाथरूमची टाईल्स घासायला घेतले. गॅस गिझरची टाकी बाहेर काढून ठेवले आणि नळ बघा कसे झाले, जागवारचे नळ आहेत. आता बघा कमीत कमी मी असे म्हणजे दररोज पाणी टाकायचे, पण घासणीने व्यवस्थित घासून लिक्विड लावून घासलेच नव्हते. तर बघा कसे झाले. तर आज एकदम मस्त असे तुम्हाला मी दाखवते का कसे निघतात, एकदम छान नव्यासारखे निघतात. आता त्याच्यावरचे डाग वगैरे बघा कसे आहेत, आता एकदम स्वच्छ निघतील. गॅस टाकी बाहेर काढून ठेवले. आता नळ पण घासणार आहे. टाईल्स एक बाजूची झाली घासून, इकडची बाकी आहे. तर तुम्हाला मी आता दाखवते. आत्ता सध्या बघा नळ कसे झालेत, जागवार कंपनीचे आहेत. बघा खूप खराब दिसत आहे ना, तर आता एकदम छान नव्यासारखे निघतील. असं वाटेल का आत्ताच घेतलेत का काय. मस्त अशी बाथरूमची टाईल्स वगैरे घासून झाली आणि नळ बघा किती छान निघाले, वाटतात ना आत्ताच घेतलेत. मग असे किती खराब होते, म्हणजे किती खराब दिसायचे, आता एकदम नव्यासारखे दिसायला लागले. खिडक्यांच्या काचा वगैरे छान अशा निघल्यात. बघा इथे आमच्या हौसा फरची पुसू राहिली. तर चला मस्तपैकी आता टॉयलेट बाथरूमची सर्व टाईल्स वगैरे धुवून झाली. माझी पण आंघोळ झाली छानपैकी, थंडगार पाण्याने उन्हात आंघोळ केली आणि आता मी बसले. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.